भर पावसातही उपवर्गीकरण विरोधात मेट्रो सिनेमा येथे ऐतिहासिक मोर्चा. चर्मकार महासंघासह हजारो बांधव एकवटले. मुसळधार पावसाची तमा न बाळगता अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी आज सकाळी 11 वाजता मेट्रो सिनेमाजवळ भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या नेतृत्वाखाली भर पावसात निघालेल्या या मोर्चात राज्यभरातील नेते व हजारो समाजबांधव सहभागी होऊन ऐतिहासिक एकजुटीचे दर्शन घडवले. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्य अध्यक्ष, सर्व जिल्हा व तालुका अध्यक्ष यांच्यासह अनुसूचित जातीतील विविध समाज घटकांचे प्रतिनिधी छत्र्या, रेनकोट घेऊन मोर्चात ठामपणे उभे राहिले. पाऊस आमचा निर्धार भिजवू शकत नाही. उपवर्गीकरण म्हणजे समाजात फूट पाडण्याचा डाव आहे. घटनात्मक आरक्षणाला धक्का लावणारा कोणताही निर्णय आम्ही खपवून घेणार नाही, असा निर्धार यावेळी व्यक्त केला. मोर्चाला संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भर पावसातही हातात फलक, घोषणा देत हजारोंच्या संख्येने उपस्थित बांधवांनी उपवर्गीकरणाविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. हा लढा फक्त चर्मकार समाजाचा नाही, तर संपूर्ण अनुसूचित जातीच्या अस्मितेचा आहे. आम्ही एक आहोत आणि एकच राहणार, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले. महासंघाच्या वतीने प्रतिकूल हवामानातही उपस्थित राहिलेले सर्व नेते, पदाधिकारी व समाज बांधवांचे जाहीर आभार मानण्यात आले. आपण सर्वांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊन नवा इतिहास घडवला आहे. ही एकजूट अशीच कायम ठेवून उपवर्गीकरणाचा डाव हाणून पाडू, असा विश्वास महासंघाने व्यक्त केला. उपवर्गीकरण रद्द होईपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशाराही शेवटी देण्यात आला. कार्यकर्त्यांना आपण त्याबद्दलची माहिती विचारू. या सरकारच्या लक्षात आलं की अनुसूचित जातीमध्ये भांडण लावण्याचा एक कार्यक्रम करायचा म्हणजे उपवर्गीकरण आणायचं, आणि हे उपवर्गीकरण आम्हाला मान्य नाही. हे उपवर्गीकरणाचा आम्हाला उपयोग काय? म्हणजे आमची जी मुलं शिकलेली आहेत हे जर चांगल्या प्रकारचं मार्क पाडलं तर ते मेरिटवर बसू शकतात. पण उपवर्गीकरणामध्ये काय आहे? ABCD अबकड. अबकड हा आणला कुठून कमी? संविधानामध्ये अबकड आहे का? संविधानामध्ये अबकड नाहीच आहे. या सरकारने नक्की चालवले काय? या सरकारचा आम्ही जाहीरपणे राष्ट्रीय चर्मकार संघाच्या वतीने निषेध करतोय. आणि हा निषेध असाच नाही तर आज रात्री रस्त्यावर उतरला आहे. भविष्यामध्ये आम्ही यापेक्षा जास्त मोठे उग्र आंदोलन केल्याशिवाय राहू शकणार नाही, अशा प्रकारच्या ठिकाणी सांगतो. वर्गीकरण रद्द झालं पाहिजे यासाठी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील चर्मकार समाज एकत्र झालेला आहे. आणि निश्चितच जर सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर आम्ही येणाऱ्या 30 तारखेच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्र बंद करण्याची हाक या ठिकाणी दिलेली आहे. जो मोर्चा आहे हा सरकार विरोधी आहे. सरकारने कुठल्याही जातीला, आज 59 जातीतल्या कुठल्याही प्रतिनिधीला न विचारता हा जो अबकड हा घाट चुकीचा घातलेला आहे. आणि हे आम्ही लोक होऊन देणार नाही. हा जो अबकड वर्गीकरणाचा जो घाट आहे सरकारचा, तो नक्कीच आम्ही आणून पाडू. या ठिकाणी एक विनंती राहील की आपण हा घाट पूर्ण बंद करावा. जय भीम, जय रोहिदास. काय सांगता या आजच्या मोर्चाच्या बद्दल आपण? जय भीम, जय रोहिदास. सर्वप्रथम आलेल्या सर्व भीम सैनिकांचं, रोहिदास सैनिकांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. हा जो शासनाने आरक्षण करून उपवर्गीकरण करून आमचं घर फोडण्याचा जो घाट घातलेला आहे, हा खूपच निंदनीय आहे आणि आत्मघाती आहे. आज गेले स्वातंत्र्यापासून आम्ही एकत्र राहत आहोत. बाबासाहेबांनी बहुत कष्टाने पराकाष्ठ करून आम्हा सर्व जाती समूहांना एकत्र केलेलं आहे. आणि आज सरकार ही आमच्या जात समूह फोडण्यासाठी पुढे आलेलं आहे. तर आमचं घर आहे, अभेद्य आहे, होतं आणि राहील. आम्ही याला कधीच फुटू देणार नाही. जय भीम, हेच आम्ही निर्वाणीचा इशारा शासनाला देत आहोत. या मोर्चा संदर्भात आपण काय सांगणार आहे सरकारला? आज या मेट्रो सिनेमाजवळ आम्ही सगळे लाखोच्या संख्येने जमलेलो आहोत. अबकड जे वर्गीकरण केलेले अतिशय अन्यायकारक आहे. 59 जातीपैकी फक्त एका जातीला जो बरोबर घेऊन त्यांनी हा उपवर्गीकरणाचा जो घाट घातलेला आहे, एकदम चुकीचा आहे. आज दिनांक 30 जून या ठिकाणी आझाद मैदानावरती आज अबकडच्या विरोधात जो मोर्चा या ठिकाणी आलेला आहे, हा विराट मोर्चा आज ज्या बदर समितीने
जो अहवाल सादर केला त्या अहवालाच्या विरोधामध्ये आज हा मोर्चा या ठिकाणी आहे आणि या मोर्चाचं नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्रातून चर्मकार समाज असेल, संपूर्ण जयभीम समाज असेल या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत आणि या मोर्चामध्ये सर्वात जास्तीत जास्त जो आरक्षणाचा विषय आहे तो आरक्षण हे या सरकारने जे घाट घातलेला आहे तो घाट कुठल्याही पद्धतीत हाणून काढायचाच आहे आणि हा घाट लवकरात लवकर सरकारने बंद करून जाती जातीमध्ये जे तेढ निर्माण करण्याचा जो घाट घातलेला आहे तो सरकारने थांबवा अशी त्यांना या मोर्चाच्या याच्यातलं विनंती आहे आणि ही विनंती त्यांना जर मान्य नसेल तर इथून पुढची सर्व आंदोलन जे ती तीव्र स्वरूपात असतील याचंही सरकारने ध्यास घ्यावा.